नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी फक्त 1 कप तांदूळपासून बनवलेली फारच कमी साहित्यामध्ये अशी चविष्ट नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही कधी नाही बनवलेली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचे आहेत. मग यामध्ये आपल्याला 1 चमचा तूर डाळ घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा मसूरची डाळ घालायची आहे. तर तुम्ही इथे मूग डाळीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित धुवून यामधील सगळे पाणी काढून टाकायचे आहे. तर मी ते सगळे साहित्य व्यवस्थित धुवून यामधील सगळे पाणी काढून टाकलेले आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि हे सगळे साहित्य आता आपल्याला 20 मिनिटापर्यंत असेच भिजून ठेवायचे आहेत. तर आता इथे 20 मिनिट झाले आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित भिजले आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे साहित्य घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. तर हळदीची पावडर फक्त कलर येण्यासाठी आहे, तर हे ऑप्शनल आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि आता हे बॅटर आपल्याला परत 10 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग हे तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या बॅटरचे या तेलामध्ये वडे घालायचे आहेत. आणि आता हे वडे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.